नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला धनुराशीविषयी राशी भविष्य सांगणार आहे. तर धनुराशीसाठी 19 डिसेंबर अमावस्यानंतर या 5 घटना घडणार आहेत. त्या कोणत्या, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर धनुराशी 19 डिसेंबर हा दिवस साधा नाही, तर हा आहे दर्शवेळा अमावस्या. ज्योतिषशास्त्रात अत्यंत संवेदनशील आणि काही प्रमाणात धोकादायक मानला जाणारा दिवस आहे. या दिवशी सूर्य, चंद्र आणि छायाग्रहाची स्थिती मानवाच्या विचारांवर, निर्णयांवर आणि नशिबावर थेट परिणाम करते. पुराणांतर आणि ज्योतिष ग्रंथानुसार दर्शवेळा अमावस्येला नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होते. चुकीचे निर्णय, क्षणिक राग किंवा जरासीही निष्काळजीपणा मोठ्या संकटाचे कारण ठरू शकतो. म्हणून प्राचीन ऋषीमुनींनी या दिवशी विशेषतः सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक लोकांना या दिवशी अचानक अपघात, आर्थिक नुकसान, घरगुती वाद, मानसिक तणाव किंवा आरोग्य समस्या अनुभवायला मिळतात. हे सगळं योगायोग नसून ग्रहाच्या बदललेल्या चालीनुसार घडत असतं, असं ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगत आहे. म्हणून 19 डिसेंबर दर्शवेळा अमावस्येच्या दिवशी घडू शकतात ह्या घटना कोणत्या, त्या पुढीलप्रमाणे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. घटना क्रमांक 1. अपघाताचे योग. पहिली भयंकर घटना आहे. अचानक अपघाताचे योग येऊ शकतात. या दर्शवेळा अमावस्येला राहू केतू याचा प्रभाव अतिशय प्रबळ असतो. ग्रहाची स्थिती ही केवळ अस्वस्थता निर्माण करत नाही, तर प्रत्यक्ष जीवनात अपघात, घसरणे किंवा वाहन बिघडणे याचा योग निर्माण होऊ शकतो. हा दिवस वाहन चालवताना किंवा बाहेर पडताना विशेष सावधगिरी बाळगावी अशी मी विनंती करते. थोडासा दुर्लक्ष किंवा एक क्षणाचे निष्काळजीपणा मोठ्या संकटाचे कारण बनू शकते आणि यामुळे तुम्हाला अपघाताला सामोरं जाऊ शकतं. म्हणून ज्योतिषशास्त्रात सुचवले आहे की 19 डिसेंबर रोजी शक्यतो लांबचा प्रवास टाळावा. वाहन चालवताना पूर्ण लक्ष देणे अत्यावश्यक आहे. सावधगिरी घेतली तर हा योग संकटाचा नाही, तर फक्त एक इशारा म्हणून काम करतो. त्यामुळे आजच्या अमावस्येच्या दिवशी अपघाताचा योग खूप गंभीर आहे, परंतु योग्य उपाय आणि सावधगिरीने आपण या संकटापासून बचाव करू शकतो. घटना क्रमांक 2. अचानक आर्थिक नुकसान. दुसरी भयंकर घटना आहे. अचानक आर्थिक नुकसान होऊ शकतं. दर्शवेळा अमावस्या आणि ग्रहांच्या नकारात्मक स्थितीमुळे या दिवशी अचानक आर्थिक व्यवहार सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. थोडासा अयोग्य निर्णय, काळजी न घेणे किंवा निष्काळजीपणा मोठे आर्थिक संकट निर्माण करू शकतो. या दिवशी पैशाचे अडकणे, फसवणूक, चुकीची गुंतवणूक किंवा अचानक मोठा खर्च होण्याची योग निर्माण आहे. काही लोकांना त्यांच्या खाती, वॉलेट किंवा ऑनलाईन व्यवहारामध्ये अनपेक्षित अडथळे येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या आणि ग्रहाची स्थिती आपल्याला सावधानाचा इशारा देत आहे. उपाय. आज कर्ज घेणं टाळावे, गुंतवणूक टाळावी, शक्य असल्यास महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत. शिवाय दान, धर्म, गरीब गरजूंना मदत करावी आणि नकारात्मक ऊर्जेला नियंत्रित करण्याचे काम करावे. घटना क्रमांक 3. मानसिक तणाव व वाद. तिसरी भयंकर घटना आहे की मानसिक तणाव व वाद. दर्शवेळा अमावस्या या ग्रह सकारात्मक स्थिती मानवी मनावर थेट परिणाम करते. या दिवशी छोटे गैरसमज, राग, क्षणिक वागणूकही मोठ्या वादाचे कारण बनू शकते. घरगुती वातावरण अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. लहान मुलांशी, नातवंडांशी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांशी गैरसमज निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो. नकारात्मक विचार वाढू शकतात. तर उपाय. या दिवशी शांत राहणे, तात्पुरता निर्णय घेणे टाळणे, मोठे वाद टाळणे हे अत्यंत आवश्यक आहे. ध्यान, प्राणायाम किंवा थोडा वेळ एकटं राहून मन शांत करणे आणि मानसिक ताण कमी होऊ शकतो. घटना क्रमांक 4. आरोग्य बिघडण्याचा धोका. चौथी भयंकर घटना आहे. आरोग्य बिघडण्याचा धोका. दर्शवेळा अमावस्येला
ग्रहांच्या नकारात्मक स्थितीमुळे या दिवशी शरीरावर थेट परिणाम होतो. डोकेदुखी, ब्लड प्रेशर वाढणे, पोटाचे विकार वाढणे, झोपेचे दोष किंवा जुने आजार उफाळून येण्याची शक्यता या दिवशी प्रबळ असणार आहे. विशेषतः जे लोक आधीचे आरोग्य समस्याने त्रस्त होते त्यांच्यासाठी हा दिवस जोखमीचा ठरू शकतो. अशा वेळेस लहानशी दुर्लक्ष गंभीर समस्याचं दुर्लक्ष न करता त्याचं कारण बनू शकते. या दिवशी तुम्ही साधा आहार, जेवण वेळेवर करणे किंवा शारीरिक थकवा यामुळेही आजाराचा धोका वाढू शकतो. उपाय काय करायचा तर या दिवशी उपवास किंवा हलका आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, झोप पुरेशी घेणे, ध्यान करणे, प्राणायाम करणे यामुळे तुम्हाला विशेष लाभ होणार आहे. जास्त थकवा टाळणे आणि शक्य असल्यास जास्त मानसिक तणाव न घेणे प्रयत्न करावा. ज्योतिषशास्त्रानुसार योग्य काळजी आणि सावधगिरी या दिवशी आरोग्याविषयी सुखसमाधान मिळेल. आपण आपल्या शरीर आणि मनाचे संरक्षण करू शकतो आणि अमावस्येच्या दिवशी सुरक्षित बनवू शकतो. सावधगिरी आणि योग्य उपाय केल्यास नकारात्मक ग्रह परिणामात मात देता येणार आहे. घटना क्रमांक 5. नकारात्मक ऊर्जा व बाधा. 5वी आणि शेवटची भयंकर घटना अशी आहे की नकारात्मक ऊर्जा आणि बाधा. दरवेळेला अमावस्या ही वेळ विशेषतः नकारात्मक शक्तीसाठी संवेदनशील मानली जाणार आहे. कारण राहू, केतू यांचा आणि चंद्राची अमावस्या स्थिती यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा भरते. या दिवशी घरात, ऑफिसमध्ये किंवा स्वतःच्या आयुष्यात अनपेक्षित अडथळ्याची बाधा किंवा संकट निर्माण होऊ शकतात. छोट्या गोष्टीतही अचानक मोठ्या अडचणींमध्ये बदलतात. काही लोकांना मानसिक अस्वस्थता, निर्णयात अडथळे, अचानक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर या दिवशी उपाय कोणता करायचा आहे तर या दिवशी घरात कापूर, धूप लावून हनुमान चालीसा किंवा ओम नमः शिवाय म्हणणे, दान धर्म करणे नकारात्मक ऊर्जा नियंत्रित करता येते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. शक्यतो असल्यास संयमी राहणे आणि मोठे निर्णय पुढे ढकलणे अत्यंत आवश्यक आहे. तर सावधगिरी आणि योग्य उपाय केल्यास या दिवशी निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला आणि कुटुंबाला तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. तर अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी आपल्यासाठी संकटाचे दिवस नसून या उपायांनी संरक्षण बनू शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि धनुराशीच्या मित्रांनो, सावधगिरी बाळगा 19 डिसेंबरला अमावस्येच्या वेळी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.